गणेशोत्सव आता उत्साहात साजरा होतोच, अजून उत्साहाने साजरा होईल। माननीय उच्च न्यायालयाचे धन्यवाद। विशेषतः आमच्या गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य, समन्वय समिती, महासंघ, मूर्तिकार उत्सव समिती या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आणि विशेष सहकार्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतली, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आता स्पष्टच केलंय, जुलै 2025 ला दिलेले आदेश हे आता यापुढेही लागू राहतील। याचा अर्थ आपल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या बाबतीतली जी भूमिका जुलै 2025 ला घेण्यात आली होती, 6 फुटाखालील आपल्या बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावात, त्यावरचं नैसर्गिक जलप्रवाहामध्ये, पण त्याही बरोबर पर्यावरणाला त्रास न होता त्या असलेल्या आपल्या POPच्या व अन्य मूर्त्यांचं योग्य शास्त्रीय दृष्ट्या विघटन, या पद्धतीची भूमिका जी अगोदरच घेतली होती, त्यावर काहींनी दावा दाखल केला, काहींनी त्याला विरोध केला, त्याच्या अंतर्गत अधिकारांतर्गत त्याला अगोदरच्या जुलै 2025च्या भूमिकेला थांबवण्याचा प्रयत्न केला। अलाहिदा आता कोर्टाने न्याय दिला, सगळी विघ्न दूर झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारने न्यायालयासमोर जी भूमिका मांडली, मुंबई महानगरपालिका, पर्यावरण विभाग या सगळ्यांनी त्या भूमिकेला यश मिळालं। गणपती बाप्पा मोरया, उत्साहात सण साजरा करूया, पर्यावरणाचं रक्षण करूया आणि समाज प्रबोधनाच्या कामाला लागूया। धन्यवाद।